नमस्कार मंडळी, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी आली की आपल्या घरात दरवळतो तो गोडवा, लाडू, चिवडा, चकली, पण सगळ्यात खास असते ती आपली मावा करंजी। आणि मी घेऊन आले एकदम खुसखुशीत, मऊसूद आणि चविष्ट मावा करंजी रेसिपी, जी तुम्ही एकदा करून पाहिली ना तर दरवर्षी अशीच बनवाल याची मला खात्री। इतकी चवीला रुचकर ही मावा करंजी होते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पीठ कसं मळायचं, सारण कसं बनवायचं आणि करंजी सोनसळी सुंदर एकदम खुसखुशीत कशी तळायची। एक एक स्टेप अगदी सोप्या भाषेत मी सांगितली म्हणजे नवशिक्यांनाही सहज जमेल। चला तर दिवाळीच्या आनंदात आणखी गोडवा वाढूया आणि बनवूया अशी मावा करंजी, जी खाल्ल्यावर सगळे म्हणतील वा, हीच खरी घरगुती करंजी। चला तर मग सुरुवात करूया। आता सुरुवातीला मी सगळं साहित्य वाटीच्या मापाने दाखवते। एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे परफेक्ट चवीला आपले हे सारण बनवून तयार होणार आहे। एकदम बारीक रवा येतो ना, तो बारीक रवा मी एक सपाट वाटी घेतला आहे। अर्धी वाटी मी सुकं खोबरं त्याची काळी पाट काढून त्याला किसून घेतलं होतं आणि त्याला बारीक करून घेतलं मिक्सरला। तुम्ही हवं तर किसलेलं वापरू शकता। आता पिठी साखर घेतली पाऊण वाटी, मिक्सरला बारीक करून घेतली। साखर पाऊण वाटी घेतली, अगदी परफेक्ट गोळीला होते। मावा घेतलाय मी एक वाटी भरून। ह्या मावाची रेसिपी देखील मी चॅनलवर टाकली। खूप छान मावा घरच्या घरी दुधापासून तयार केलेला आहे। अगदी परफेक्ट बाजारात मिळतो ना तसाच तयार होतो। तुम्ही रेसिपी जरूर चेक करा, आवडेल तुम्हाला। पाव चमचा वेलची पूड घेतली, 10-12 पिस्ता, 10-12 काजू आणि 10-12 बदाम यांची वेगवेगळी अशी जाड भरड करून घेतलेली मी। आता सगळं साहित्य आपण वाटीने मोजून मापून सगळं पाहिलेत आपण। आता भाजण्यासाठी घेऊयात। आता भाजताना जाडबुडाच्या कढईमध्ये सुरुवातीला मी खोबरं टाकले। अगदी मंद गॅसवरती आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे खूप खमंग चव आपल्या सारणाला येणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आता एकसारखा हात चालवत 4-5 मिनिटासाठी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं काढून घेतलं आहे मी। त्या कढईमध्ये मी आता 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात रवा भाजायला घेतला आहे। आता रवा भाजताना मंद गॅसवरती 3-4 मिनिटं आपल्याला भाजायचं आहे। नंतर अजून 1 चमचा तूप टाकून परत 3-4 मिनिटं भाजायचं आहे। असं 2 टप्प्यात आपल्याला तूप टाकून हा रवा छान खमंग होईपर्यंत भाजायचा आहे। छान खमंग वास येतो आणि छान मोकळा मोकळा देखील होतो। मंद गॅसवर भाजल्यामुळे त्याचा कलर असा पिवळसर होत नाही, पांढरा शुभ्र राहतो। छान भाजून झालाय बघा, तो काढला मी आणि आता अर्धा चमचा तूप घेतलेले त्याच्यामध्ये सगळा सुकामेवा मी भाजून घेतला आहे। गॅस अगदी मंद केला आहे। कढई तापली असेल ना तर गॅस बंद करू शकता। फक्त आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर कच्चंच टाकू शकता, पण ह्या पद्धतीने तुपात भाजल्यामुळे अजून छान आपल्या सारणाला चव येते। अगदी मिनिटभरासाठी मी छान भाजून घेतलेला मंद गॅसवरती, ते देखील मी काढून घेतलं। आता गॅस अगदी मंद केला आहे आणि त्याच्यात मी हा मावा भाजून घेतला आहे। म्हणजे हा खूप असा फ्रीजमध्ये ठेवला होता मी, थोडा दाटसर झाला आहे, असे गोळे झाले त्याचे। त्याला फक्त आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। त्याला हीट मिळाल्यामुळे तो असा मेल्ट होतो आणि सगळा असा मऊसूत हा मावा तयार होतो। याच्यात साखर नसते, त्यामुळे आपल्याला सारणामध्ये साखर याच्या मापाची टाकू शकतो आपण। आता मी रव्याच्या निम्मे साखर टाकली होती। वेलची पूड टाकली मी पाव चमचा। आता साखरेबद्दल तुम्हाला म्हणते मी, एकूण पाऊण वाटी घेतलेली मी। शक्यतो रव्याच्या निम्मे आपल्याला साखर वापरायची असते अशा सारणासाठी, पण मी याच्यात मावा घेतला आहे तो बिना साखरेचा होता, म्हणून त्यासाठी अजून पाव वाटी वाढवली, म्हणजे एकूण पाऊण वाटी साखर घेतलेली। अगदी परफेक्ट गोळीला पाऊण वाटी साखरेमध्ये हा मावा सारण तयार होतं। आता हे सगळं सारण पूर्ण गार झाल्यावर मगच आपल्याला पिठी साखर मिक्स करायची। अगदी महत्त्वाची स्टेप आहे आपल्या ह्या करंजीच्या सारणातली। सारण पूर्ण गार होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला पिठी साखर याच्यात टाकायची। सारण आपलं तयार झालं आहे। आता याचा अजून खमंगपणा वाढण्यासाठी याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ते तूप कोमट केलं आहे आणि ते कोमट तूप मी याच्यात मिक्स करून घेतलं आहे। असं तूप टाकल्यामुळे खूप छान खमंग चव येते सारणाला, जरूर टाकावं। आणि त्याला बाइंडिंग देखील छान येतं, तुम्ही पाहू शकता। अगदी मोकळा मोकळा होताना तो थोडा ओलसर होतो। हा अगदी परफेक्ट टेक्स्चर असलेला आपलं सारण हे तयार झालेलं आहे। आता पीठ मळण्यासाठी घेऊया। आता एकदम बारीक रवा येतो ना, तो 1 वाटी घेतला आहे मी सपाट वाटी, आणि 1 सपाट वाटी मैदा घेतलेला आहे। दोन्ही समप्रमाणात घ्यायचा। तुम्ही जर जास्त प्रमाणात सारण करत असाल तर जास्तीच्या मोठ्या वाट्या घेऊन तुम्ही हे मोजून घेऊ शकता। अगदी चिमूटभर मीठ टाकलं आणि कडकडीत 3 चमचे, रेग्युलर नाश्त्याची चमचे येते ना त्या चमच्याने मोजून 3 चमचे मी कडकडीत तेलाचं मोहन दिलेलं आहे। आणि हे तेल छान रव्याला आणि मैद्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। असं व्यवस्थित परफेक्ट मिक्स केलं ना, त्याच्यामुळे तळल्यानंतर एकसारख्या रंगाची आपली ही करंजी तयार होते।
आता त्याच वाटीने मी पाणी मोजलेले तुम्हाला सांगते किती पाणी लागतं आहे ते. रेग्युलर चपातीला मळतो ना त्या प्रमाणात आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण याच्यात आपण निम्मे रवा वापरला आहे आणि मैदा असल्यामुळे हे नंतर घट्ट होतं. याला 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. जवळजवळ मला पाऊण वाटी पाणी लागलं आहे. 1 वाटी रवा 1 वाटी मैदा होता तर त्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. याला झाकून ठेवते तुपाचा हात लावून. एक 15-20 मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान मुरलं गेलं आहे. रवा देखील फुलतो चांगला आणि मऊसूत होतो. आता याला थोडं मळून घेतलं 1-2 मिनटासाठी. आता 2 गोळे मी झाकून ठेवलेत आणि 1 गोळा लाटायला घेतला आहे. ह्या रेसिपीमध्ये आपली एक स्टेप एक्स्ट्रा केली मी, की कारण करंजीचं वरचं कवर येते ना ते खूप खुसखुशीत होतं, त्यामुळे ही एक स्टेप एक्स्ट्रा केली. खूप फरक पडतो करंजीच्या वरच्या सारणामध्ये. खूप सुंदर खुसखुशीत ह्या करंज्या बनवून तयार होतात. खूप पातळ मोठी पोळी लाटून घेतली, त्याला तुपाचा हात लावला. अगदी जवळजवळ अर्धा चमचा तूप होतं आणि वरून मैदा असा टाकून दिला आहे, बुरबुरला आहे असा, आणि त्याचा असा रोल करून घेतला आहे मी. जसं साठाच्या करंज्या करतो ना आपण त्या पद्धतीने असा हा घट्ट रोल करायचा. सैलसर असला ना नंतर ते लाटताना त्याचे पूळ मोकळे होतात, त्यामुळे असा दाबून घट्ट असा रोल करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता. परत याला दाबून मी गोल करून घेतलेले, जेणेकरून जिथे कुठे सैल राहिलं असेल ना गुंडाळणी करताना ते देखील व्यवस्थित घट्ट होतं. एकसारखा रोल करून घेतला आणि त्याच्या ज्या आकारात मला करंजी करायची ना त्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत, एकसारख्या आकाराचे. या पद्धतीने साठा करून जर आपण करंज्या लाटल्या ना खूप सुंदर खुसखुशीत करंज्या होतात. तुम्ही नक्की तयार करून बघा. आता लाटताना जे पूळ येतात ना ते साईडला ठेवायचे, प्लेन भाग हा वरती ठेवायचा आणि मग आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. आता लाटताना पीठ लावून मी ह्या करंज्याची पारी लाटून घेतलेली आहे. अगदी पातळ नाही का जाड नाही, अगदी मध्यम लाटून घेतली मी आणि साच्यामध्ये ठेवली. साच्याला सुरुवातीला मी थोडासा तेलाचा हात लावला होता म्हणजे चिपकू नये म्हणून. आता त्याच्यामध्ये सारण भरले, दाबून भरले सारण. 2 चमचे भरले सारण, दाबून असं सारण भरून कळेला पाण्याचा हात लावून ही करंजी मी तयार करून घेतली. या साच्यामुळे खूप झटपट करंज्या बनवून तयार होतात आणि आकार देखील खूप सुंदर येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारख्या आकाराच्या, एकसारख्या दिसणाऱ्या ह्या करंज्या बनवून तयार होतात साच्यामुळे. त्यामुळे सगळ्या करंज्या मी अशाच करून घेतल्या आहेत. मदतीला मुलाला घेतला हाताला, त्याने देखील खूप छान मदत केली आणि पटपट करंज्या करायला मदत झाली. खूप हसत खेळत सगळ्या करंज्या तयार करून घेतल्यात आम्ही दोघांनी. तुमची मुलं पण तुम्हाला अशी मदत करतात का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा. खूप सुंदर त्याने करंज्या तयार केल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. सगळ्या करंज्या माझ्या अशा लाटून झालेल्या आहेत. एवढ्या सारणामध्ये जवळजवळ 35 ते 37 एवढ्या करंज्या झाल्या होत्या. छान टम्म फुगलेल्या दिसत आहेत कारण सारण भरपूर भरले आहे आपण. आता तळायला घेतले आहेत मी. तळताना कढईमध्ये तेल तापून घेतले. अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला तापायचं नाही किंवा अगदी कोमट देखील नसावं. असं कणिक टाकून बघायची, ती वरती आली ना म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलं समजायचं. गॅस मध्यम करायचा आणि मग करंज्या त्याच्यात एक एक सोडायच्या. मध्यम ते मंद गॅसवरती करंज्या तळायच्या, त्यामुळे खूप सोनेरी रंगावर ह्या करंज्या तळून तयार होतात. जर तुम्ही वरची पारी ही जाड लाटली असेल ना तर खूप जास्त वेळ तळावी लागते, पण ती खूप खुसखुशीत होते. आणि खूप जास्त पातळ असेल ना ती पटकन अशी सोनेरी रंगावर येते. या पद्धतीने साठा करून जर तुम्ही करंज्या केले ना खूप खुसखुशीत वरचं सारण तयार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण निम्मे रवा आणि निम्मे मैदा घेतला होता, त्यामुळे खूप छान सुंदर खुसखुशीत ह्या करंज्या तयार होतात. खूप टम्म अशा फुगून आल्या आहेत, छान सोनसळी रंगाच्या सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत. खूप झटपट तयार झाल्यात मुलाच्या मदतीमुळे आणि छान तळून देखील झाल्या आहेत. सगळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत, दिसायलाच खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या करंज्या अशा झटपट तळून झाल्या आहेत. बघा ना किती सुंदर आणि सोनसळी रंगाची झाली ही करंजी. अगदी बाहेरून कुरकुरीत, आतून मऊसूत, चविष्ट सारण, एकदम परफेक्ट ही करंजी बनवून तयार झाली. तुम्हीही दिवाळीमध्ये ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. मावाची करंजी खूप चवीला रुचकर लागते. करंजी केल्यावर कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हाईप नक्की करा. आपल्या मित्रनातेवाईकांमध्ये शेअर करा. थोड्याशा करंज्या मी एअर फ्रायरमध्ये केल्या होत्या, ऑइल फ्री केल्या आहेत. त्या देखील खूप खुसखुशीत, सुंदर रंगाच्या आणि अतिशय चविष्ट ह्या करंज्या तयार झाल्यात. तुम्हाला जर असेच ऑइल फ्री पदार्थ पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला तर मग अशा सुंदर रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अजून अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी दिवाळी.